श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त उद्या 21 जुलै 2024 सगळ्यांचा आनंदाचा, उत्साहाचा दिवस आहे. उद्या गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने महाराजांना नैवेद्य काय दाखवावा आणि महाराजांच्या मूर्तीवर आणि फोटोवर अभिषेक कसा करावा याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी आज सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे दत्त महाराजांचे, स्वामी महाराजांचे, नवनाथ महाराजांचे, पारायणाबद्दल, गुरुचरित्र पारायणाबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळेल. दिंडोरी परिणित मार्गाबद्दल सर्व माहिती मिळेल, तर अवश्य सबस्क्राईब करावे. आज आपण महाराजांना काय नैवेद्य दाखवावा आणि महाराजांचा अभिषेक कसा करावा, बरेच जणांना प्रश्न आहे. व्हिडिओ केलेला आहे, तर व्हिडिओ जाऊन आपण चॅनलवर बघू शकता. गुरु कसा करावा, गुरु का करावा, गुरुचं महत्त्व हे सगळं तुम्ही बघू शकता. तर सर्वांनी गुरुपौर्णिमेला महाराजांना अवश्य गुरु करावं. देहधारी गुरु असेल तर देहधारी गुरु करा. गुरु म्हणजे गुरु म्हणजे काय? ज्याच्यावर आपला विश्वास आहे आणि जो आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतो, त्याला गुरु म्हणायचं असतं. तर महाराजांना गुरुपद घेताना काय म्हणावं, काय नाही, या सगळ्याबद्दल माहिती आहे आज. तर नैवेद्य काय दाखवावा त्या दिवशी, उद्या सकाळी लवकर उठायचं. महाराजांच्या फोटो असेल, मूर्ती असेल, मूर्ती नसेल तर मूर्ती अजिबात घेऊ नका. काही अट्टास नाहीये. मूर्ती असेल तर मूर्ती, फोटो असेल तर फोटो, ह्याच्यावर अभिषेक करायचा. पंचामृताने अभिषेक करायचा. पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, तूप आणि मध या गोष्टींनी अभिषेक करायचा. पाणी या गोष्टींनी अभिषेक करायचा. महाराजांच्या डोक्यावर अभिषेक करायचा नाही. महाराजांच्या पायावर अभिषेक करायचा आणि एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा श्री सूक्त आणि पवनमान सूक्त म्हणायचं. पवनमान सूक्त नाही मिळालं तर फक्त श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणा आणि महाराजांच्या पायावर अभिषेक करा. आणि अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ सगळ्यांनी प्यायचं. त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, फोटोलाही तुम्ही पायावर पूर्ण फोटो ओला करायचा नाही. फोटोवर सुद्धा तुम्ही पायावर महाराजांच्या पायावर पंचामृताने श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पवनमान सूक्त म्हणून अभिषेक करू शकता. नंतर फोटो पुसून घ्यायचा व्यवस्थित, हार, फुलं, गंध सगळं वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर महाराजांना कुंकू लावायचं नाही. महाराज नरहरी आहे, त्यामुळे कुंकू अजिबात लावायचं नाही. महाराजांना अष्टगंध लागतं, अष्टगंध लावायचं आणि पंचोपचार पूजा करायची महाराजांची. महाराजांचं गुरुपद घ्यायचं. महाराजांना गुरुपद देताना म्हणायचं की महाराज, या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे चालक, मालक, पालक सर्व काही आहात. तुम्ही माझे सखा, बंधू, आई, बहीण, भाऊ सगळे तुम्हीच आहात. तर तुम्ही माझा आयुष्यभर सांभाळ करा. योगक्षेम वहाम्यहम्. महाराज म्हटलेले, अनायश्यंतु माम योगक्षेमम वहाम्यहम्. मी तुझा योगक्षेमम चालवीन. तर महाराजांना म्हणायचं, तुम्ही मला तुमच्या चरणी लीन करून घ्या आणि आयुष्यभर माझं असंच मार्गदर्शन मला करा. मार्गदर्शन मला आयुष्यभर असंच करावं, चांगलं मार्गदर्शन करावं आणि कोणाबद्दल वाईट विचार आणू देऊ नका माझ्या मनात, असं महाराजांना विनंती करायची आणि महाराजांना म्हणायचं, माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा, असं म्हणायचं आणि महाराजांना विनंती करायची. त्यानंतर थोडंसं पाणी महाराजांच्या पायावर, मूर्ती असेल मूर्ती, फोटो असेल तरी चालेल, पायावर पाणी ओतायचं आणि मंत्र आहे, तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो मंत्र म्हणायचा आणि ते तीर्थप्राशन करायचं, म्हणजे तुम्ही गुरुपद महाराजांचं घेतलं. आता हा झाला महाराजांचा अभिषेक कसा करायचा. बरेच सेवेकरी विचारत होते अभिषेक कसा करायचा, त्यासाठी सांगितलं आहे. नंतर
महाराजांचं गुरुपद घेतलं, अभिषेक केला. आता महाराजांचा प्रसाद. महाराजांसाठी तुम्ही प्रसाद काय बनवू शकता नैवेद्य? महाराजांना काही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही गोडधोड करू शकता. पेढे असतील, पेढे आणू शकता. त्याच्यानंतर शिरा करू शकता. गव्हाची खीर करू शकता. त्याच्यानंतर दाणे आणि साखर महाराजांना खूप प्रिय आहे. दाणे आणि साखर, खारे दाणे आणि साखर, नुसते दाणे नाही, खारे दाणे आणि साखर, खडी साखर खूप प्रिय आहे महाराजांना. ती दाखवू शकता. भजी महाराजांना खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर घेवड्याची भाजी महाराजांना प्रचंड आवडते. घेवड्याची भाजी ही नैवेद्यात दाखवू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही महाराजांना त्यानंतर बेसनाचे लाडू, पुरणपोळी याचाही नैवेद्य दाखवू शकता. काहीच जमलं नाही तर फक्त खारे दाणे आणि खारे शेंगदाणे आणि साखर याचा नैवेद्य दाखवला तरी पुष्कळ आहे. आणि दिवसभरात सेवा काय करायची? सेवा स्वामी समर्थ सारामृत वाचू शकता. गुरुचैत्राचा गुरुचैत्राची अवतरणिका वाचू शकता. त्याच्यानंतर 11 माळी जप. जप हा 11 माळी करायचाच. आपण उद्यापासनं गुरुचैत्राची सीरीज, मालिका म्हणजे नाटक वगैरे असं काही नाही. हा संभ्रम मनातनं काढून टाका. बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं असेल मालिका सीरीज म्हणजे की नाटक किंवा असं नाट्यरूपात. असं काही नाहीये. व्हिडिओ मी करणार आहे. महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या आज्ञेने. इतके दिवस महाराजांची आज्ञा येत नव्हती. ती आज्ञा आली. आपण गुरुपौर्णिमेपासनं, उद्यापासनं जेव्हा वेळ मिळेल तसं महाराज सांगतील तसं मी व्हिडिओ टाकत जाईन. गुरुचैत्र कसं करायचं, काय करायचं, त्याचे नियम, पद्धती, सगळं आचरण, नंतर कसं राहायचं, कसं नाही, सगळं मी त्यामध्ये इत्थंभूत सगळी गोष्ट सांगणार आहे. तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि इतर सेवेकरांपर्यंत ही सेवा पोहोचवा. ही सुद्धा तुमची सेवा आहे. तर अवश्य सगळ्यांनी उद्या गुरु करावा. देहधारी गुरु असेल तर त्या देहधारी गुरुला घरी बोलवा किंवा तुम्ही घरी जा. त्यांची पाद्यपूजा करा आणि त्यांना आपलं गुरुपद घेण्यासाठी विनंती करा. त्यांचं गुरुपद घ्या. केंद्रामध्ये सुद्धा उद्या 24 तास गुरुपद घेता येतं महाराजांचं. तर गुरुपद महाराजांचं घ्या. आयुष्यात गुरु नसला तर जीवन व्यर्थ आहे. त्यामुळे प्रत्येकाने लहान मुलांपासनं, तुमच्या लहान मुलापासनं मोठ्यांपर्यंत गुरु करावा. तर प्रत्येकाने ही कळकळीची विनंती आहे, की गुरु करा. तर उद्याचा दिवस हा अविस्मरणीय आहे. जेवढं महाराजांसाठी करता येईल तेवढं करा. कृतज्ञता व्यक्त करा महाराजांपुढे. उद्या महाराजांपुढे काहीही मागू नका. मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. मग मी गुरुपद घेतोय, मग मला हेच द्या. मग मी गुरुपद हे केलं, मला हेच. उद्या गुरुपद म्हणजे काय, की महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, की तुम्ही माझा सांभाळ केला एवढे वर्ष, 1 वर्ष सांभाळ केला. त्याबद्दल मी तुमच्याशी कृतज्ञता व्यक्त करतोय. कृतज्ञ आहे. उद्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, ना की काही मागण्याचा. उद्या काहीही मागू नका. सेवा करा, निस्वार्थ सेवा करा, निस्वार्थ भक्ती करा. हीच सर्वांचरणी, सर्वांपुढे प्रार्थना आहे. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.